जय भीम जय भारत. मी श्रीकांत सक्षम भारत टीव्हीमध्ये आपलं स्वागत करतो. जसं की सगळ्यांना माहीतच आहे की 2024 रणसंग्राम सुरू झालेला आहे, ज्यामध्ये मोठ्या मोठ्या पार्टी BJP, काँग्रेस उतरलेले आहेत. या मोठ्या पक्षामध्येही आता बरेच जे उमेदवार जे आहेत ते अपक्षसुद्धा रिंगणामध्ये उतरलेले आहेत. तर मतदात्यांना विचार करण्याचा प्रश्न येतो आहे की मोठे मोठे पक्ष तर आहेतच की जे आता पावत राजभोग उपभोगत आहेत. कुणी विकास केलेला आहे असे दर्शवत आहेत, तर कुणी विकास करणार असे दर्शवत आहेत. ज्यांनी विकास केला आहे त्यांचे विकासाचा काय रेशो आहे हे पण आपल्याला माहीत आहे, आणि जे करणार आहेत ते करणार की नाही करणार याच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. परंतु अपक्ष उमेदवारसुद्धा या रिंगणामध्ये आता उतरलेले आहेत. तर एक विचार मतदात्यांना असाही येऊ शकतो काय की दोन्ही पक्षाचं मोठ्या मोठ्या राजनीतिक पार्ट्यांचं आणि उमेदवारांचं विकासाचा दर पाहून झालाच आहे, तर आता काय धुरा अपक्ष उमेदवाराच्या हातात द्यायची की काय, असे जे अपक्ष उमेदवार आहेत. ॲडव्होकेट दादासाहेब वलथरे, 40 वर्षांची सेवा, आणि आता ते हताश की प्रत्येक मोठ्या पार्टीचे उमेदवार येऊन आश्वासन देऊन गेली, काम झाले नाही, हताश झाले व त्यांनी स्वतः ती धुरा आता आपल्या हातात घेण्याचं ठरवलं व रिंगणात उतरलेले आहेत. पाहूया त्यांचे मत. धानू भिकाजी वलथरे, अपक्ष उमेदवार 10 नागपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्र. या निवडणूकमध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि तो मंजूर झालेला आहे. उमेदवारांना मिळणारे सर्व साहित्य निर्वाचन अधिकारी नागपूर यांच्याकडून पुरवठा करण्यात आलेले आहेत, आणि आज जमा खर्चाच्या बाबतीत सभासुद्धा निर्वाचन अधिकारी नागपूर यांनी घेतलेला आहे, ज्याला आपण बोट म्हणतो इंग्लिशमध्ये. या चिन्हावर मी निवडणूक लढत आहो, आणि नागपूरमध्ये मोठे मोठे उमेदवार आहेत. त्यांच्या तुलनेमध्ये मी काही कमी यावं नाही असं मला वाटते, कारण की आमच्या समाजाचं मतदान जवळजवळ 2 लाख ते 2.5 लाखाच्या आसपास आहे. या आमच्या एकट्या समाजाच्या भरोशावर भोई समाज जे आहे, ढिवर समाज आहे, मच्छीमार समाज आहे, कहार समाज आहे, 75 वर्षापासून वेस्टेज जात आहेत आमचे समाजाचे मतदान. त्याचा आता दुरुपयोग होऊ नये हा एकमेव उद्देश आहे, आणि त्याचं कारण म्हणजे आमची जी 0 मैल नागपूर येथं जतीराम बर्वे खासदार होते त्यावेळेस त्यांनी जमीन खरेदी केली होती, त्या ठिकाणी इमारत तयार केली होती. गेल्या 35-40 वर्षापासून ती इमारत जशीच्या तशी होती उभी. त्या इमारतीची जागा हस्तगत करण्याकरिता नागपूरच्या सौंदर्यीकरणाच्या नावाखाली सरकारने आपल्या ताब्यात घेण्याकरिता आमच्या समाजातले काही होते लोक हाताशी धरले, आणि त्यांनी ती जागा ताब्यात घेतलेली आहे. परंतु त्या जागेचा काही उपयोग नसल्यामुळे ती जागा जशीची तशी पडून आहे. ती जमीन, तो प्लॉट आणि त्या ठिकाणी इमारत झाली पाहिजे या एकमेव उद्देशानं आमचा लढा मागील अनेक वर्षापासून चालू आहे. परंतु ते सरकार, त्यांची सत्ता असल्यामुळे, त्यांचे अधिकारी असल्यामुळे आम्हाला ती जागा परत मिळाली नाही, आम्हाला न्याय मिळाला नाही, आणि ती जागा परत मिळवण्याकरता त्या जागी आमच्या मच्छीमार समाजाची इमारत जशीच्या तशी उभी झाली पाहिजे हा मुख्य उद्देश घेऊन इतर मुद्देसुद्धा आहेत. या शहरातच नाही तर पूर्ण देशामध्ये महागाई वाढ झालेली आहे. ती महागाई वाढ दरवर्षी होते, आणि कर्मचाऱ्यांना एक महागाई भत्त्याच्या 40 सालों से दादा साहब हर झुग्गी झोपड़ी हर समाज में इनके संबंध है. ऐसा नहीं है कि चलो वो भोई समाज के तो भोई समाज के साथ उनका संबंध है, ऐसा नहीं है. सभी जाति धर्म, हिंदू मुस्लिम सिख ईसाई जो भी है, सभी के साथ में प्रेम के संबंध है, और वो संबंध सालों से वो चलाते आ रहे हैं. ऐसा नहीं कि चलो चुनाव है तो इनका उपयोग करो, इनको छोड़ दो, ये उनके तत्व नहीं है. जो भी किसी से दोस्ती हो गई वो आखिर तक के उसके साथ में निभाना और चलते रहना, और उनके बारे में हमेशा पूछताछ करते रहना. आज भी वो हमारे यहाँ के शरद पवार है, वो शरद पवार साहब को सभी के नाम याद रहते, वलथरे साहब को हर चीज याद रहती है. तो एक तल्लक बुद्धि के एक अच्छे इंसान जो आज ये सभी मुद्दों को लेकर चल रहे हैं, मेरी इच्छा है कि आप भी हमारा साथ दें, क्योंकि
ये पत्रकार परिषद जो सर के यहाँ पर हुई है, आप लोगों ने हमें बिल्कुल उम्मीद नहीं थी कि इतनी संख्या में आप लोग आएंगे, सर का बाइट्स लेंगे और ये हमारी बात जनता तक पहुँचाएंगे। हमने इनको मालूम होगा पता नहीं, लेकिन हमारे तो बिल्कुल मन में ही नहीं था। मैं तो ये 2 घंटे के पहले उठ के घर में चले जाने वाला था। मालूम भी नहीं था, उनको मालूम हुआ था। आपका प्रेम है, स्नेह आदर है, तो उसका परिणाम है जो आप यहाँ पर आए और एक अच्छा इंटरव्यू भी लिया, बात भी सुनी और ये वादा भी किया है कि इलेक्शन तक आप हमारा साथ दोगे। तो मैं उम्मीद करता हूँ, आपका बहुत बहुत आपको धन्यवाद देता हूँ कि आप हमारे साथ जुड़े रहे। लोकसभा 2024चे प्रत्येक व्हिडिओ आणि या रिंगणातील प्रत्येक होणारी लढाई ही नेहमी अपडेट राहण्याकरता सक्षम मराठी TV SB TVला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आपल्याकडचे काही व्हिडिओ असतील जे राजकारणासंबंधित असो, समाजकार्य या मग समस्या आम्हाला पाठवा। आम्ही दाखवू आपली बातमी स्टार्ट टू एंड, टॉप टू बॉटम। धन्यवाद।